राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातले प्रलंबित खटल्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। ओबीसी आरक्षण असेल किंवा मग वॉर्ड पुनर्रचना असेल या संदर्भात खटला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम आपल्याला होताना दिसला आहे। या संदर्भात याचिकाकर्ते आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। विकासजी, काय सांगाल, आज निकाल अपेक्षित असणार आहे? आज सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात, काय नेमकं तुम्हाला अपेक्षित असणार आहे निकालातून? गेल्या 2.5 वर्षापासून सातत्यानं तारीख पे तारीख हा विषय जो चालला होता, एकंदरीत आजची जी परिस्थिती आहे, आज सुनावणी होऊन त्याच्यामध्ये निश्चितपणानं काहीतरी निकाल येण्याची शक्यता आज तरी मला दिसते। त्याचं कारण असं की ह्या अगोदर झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्शन दिलं होतं की ज्या अनेक पिटिशन आहेत, ओबीसी रिझर्वेशन असेल, त्याच्यानंतर वॉर्ड फॉर्मेशन असेल, त्याच्यानंतर लोकसंख्येमध्ये काही त्यांनी वाढ गृहीत धरून प्रभाग रचना केली होती, अशा अनेक मुद्द्यांवर त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं। ते सगळे खटले त्याचं वर्गीकरण करा आणि वर्गीकरण करून सादर करा, अशा पद्धतीचा जे डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं, त्या संदर्भात सगळी प्रक्रिया माझ्या मते पूर्ण झालेली असल्यामुळं आज त्यावर निश्चितपणानं काहीतरी निकाल येऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता दिसते। पण तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं? तुम्ही कोणत्या उद्देशानं हा संपूर्ण याचिका जी आहे ती दाखल केलेली होती? मुद्दा असा होता की 27% ओबीसींना आरक्षण दिलं होतं। वास्तविक पाहता ओबीसी हे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशात 54% आहेत। तर 54% आकडा गृहीत धरून हे 27% आरक्षण दिलं होतं। SC ST आणि ओबीसी हे 3 आरक्षित वर्गातले प्रवर्ग आहेत आणि ह्याच्यामध्ये SC STला जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळते तर ओबीसीला का नको? परंतु ओबीसीला 27%च्या ऐवजी 54% का देत नव्हते? तर त्यांची आकडेवारी नव्हती आणि ती आकडेवारी के कृष्णमूर्तीच्या डिसिजनमध्ये करायला सांगितली होती, इम्पेरिकल डेटा जमा करायला सांगितला होता, उचित आयोग नेमायला सांगितला होता आणि ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती। परंतु राज्य सरकारच्या वतीनं किंवा त्या संबंधित प्राधिकरणानं आतापर्यंत एकाही निवडणुकीमध्ये त्या संदर्भात कुठलंही होमवर्क किंवा वर्कआउट केलं नव्हतं, म्हणून ही आम्ही याचिका दाखल केली होती आणि आमच्या याचिकेमुळे बाठी आयोगाची निर्मिती झाली, ओबीसीची इम्पेरिकल डेटाची संपूर्ण माहिती जमा झाली आणि त्या माध्यमातून ओबीसीची आकडेवारी 39% महाराष्ट्रामध्ये निश्चित झाली आणि तो अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये बाठी आयोगानं सबमिट केला। या देशामध्ये संसदेनंतर घटनापीठाला महत्त्व आहे। घटनापीठाच्या 3 जजेसच्या डिसिजननं त्याला मान्यता देऊन ओबीसीची आकडेवारी 39% निश्चित केली, फायनलाइज झाली आणि आता त्याच्यामुळं ओबीसींना ह्या राजकीय आरक्षणासोबतच इतर खूप मोठे फायदे त्याच्यामध्ये मिळण्याचे चान्सेस तयार झालेले आहेत। त्याचं कारण असं की SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळते, तसं ओबीसीला सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेट देणं बंधनकारक आहे। हे मी नाही म्हणत, घटनेचं कलम 14 सांगतंय। घटनेच्या कलम 14मध्ये सांगितलेलं आहे सर्वांना समान न्याय, समान संधी, समान वाटा। जर SC STंना मिळतो तर ओबीसींना सुद्धा ह्या सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत। म्हणजे ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा रिस्टँड होईल असं तुमचं म्हणणं? निश्चितपणानं ओबीसी आरक्षण ऑलरेडी दिलेलंच आहे। 2.5 वर्षापूर्वी जी शेवटची सुनावणी झाली होती त्यामध्ये ज्यावेळेस बाठिया आयोग स्वीकारला, त्या बाठिया आयोगाच्या अहवालामध्ये ओबीसी आरक्षणच दिलेलं होतं आणि तो स्वीकारला म्हणजे ओबीसी आरक्षण त्या दिवसापासून लागू झालेलं आहे। परंतु ह्या इतर मुद्द्यांवर ज्या पिटिशन होत्या त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नव्हत्या। ठीक, धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। तर एकूणच आज सुनावणी आहे आणि नेमका या सुनावणी दरम्यान काय हाती लागतं हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह अभिषेक फळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।